नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी पण आहे मजेत. आज आम्ही चाललोय जरा अणुस्कुरा घाट असा राजापूर वगैरे जरा फिरून यायला. आमचं एक तिथे पर्सनल काम आहे, ते कामही आम्ही करून येणार. तुम्हाला जाताना मस्त रस्त्याचा एक अनुभव देतो, व्यवस्थित काही सिनिक शॉट्स तुम्हाला मिळतील छान मस्तपैकी. तर चला निघूया राजापूरला. हे आता आम्ही आलो देवकर पाणंदमध्ये. आता इथनं आम्ही रंकाळा मार्गे कळ्याला जाणार. कोपारडे कळा असं करून बाजार भोगाव मार्गे. ये बाई तू बोलून घ्या. रंकाळा, कोपारडे, बाजार भोगाव, कोपारडे कळे, बाजार भोगाव, अणुस्कुरा मार्गे पाचल, पाचल मार्गे आम्ही राजापूरला जाणार. आला संताजी घोरपडे चौकी बघा, इथे तलवार आहे. शेजारी रंकाळा आहे. एक तास 58 मिनिटं आम्हाला पाचलला पोचायला लागणार. हा सगळा रंकाळा तलाव, कोल्हापूरचा प्रसिद्ध रंकाळा तलाव. ही त्याची बॅक साइड आहे. चला आता आम्ही पेट्रोल फुल केलं. साधारण 2900 समथिंग बसलं. साधारण आता 430 ची रेंज आली आहे. आणि आता आम्ही निघालोय इथनं फुलेवाडी मार्गे कोपारडे, कळे, बाजार भोगाव, अणुस्कुरा, पाचल, रायपाटण आणि मग राजापूर पोचूया. आता आमचा विचार आहे की कळ्यामध्ये नाश्ता करायचा, कारण कळ्याच्या पुढे सगळी खेड आहेत, थोडक्यात गावं आहेत. पण तिथे नाश्ता मिळेल नाही मिळेल ही शंका आहे. त्यामुळे आम्ही कळ्यात नाश्ता करायचा निर्णय घेतलाय. आता हे आम्ही आलो पालिंग्यात. आज आम्ही राजापूरला निघालोय. तर आज मी काय गाडी चालवत नाहीये. आज आमचे चक्रधर आहेत, प्रथमेश. आज आमच्या बरोबर आमचे मित्र आहेत आकाश जुगदर उर्फ अक्षाव. कोल्हापुरात आमच्याकडे जसं आमच्या कोकणात सम्या, रम्या असं जसं आपण म्हणतो, तसं कोल्हापुरात आकाश नाव असलं की अक्षाव अक्षाव असं आमच्याकडे म्हणाल. मी कोकणातलाच आहे. मी कोकणात पण राहतो आणि कोल्हापुरात पण राहतो. काही कारण आहेत माझी कोल्हापुरात राहण्याची, त्यामुळे मी कोल्हापूरला स्थायिक झालोय. पण कोकणातच माझं काय कमी. आता बघूया, आमच्याकडे सुद्धा आता आमच्या गावदेवीचा सप्ताह चालू आहे आजपासून. तेव्हा जमलं काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर परत गावाला जाणार आहे आणि तुम्हाला तिथल्या सप्त्याचं सुद्धा दर्शन देईल. कसा असतो सप्ताह बघूया, कसं जमेल तसं.
आता हे इथनं भोगावती नदी ओलांडून आम्ही पुढे आलो आहोत. चला निघूया पुढे. आता आम्ही तुम्हाला कळ्यात भेटतो. रस्त्यांची कामं चालू आहेत बघा. रस्ते खराब आहेत. जवळजवळ गेली 4-5 वर्ष आम्ही ह्या रस्त्याचं काम बघतोय. अजून काम काही पूर्ण होत नाही. कुठे सिमेंटचा रस्ता, कुठे खोदून ठेवलंय. काय सगळं चाललंय. सरकारी काम आणि 6 महिने थांब असला प्रकार आहे इकडे. चला आता आपण भेटूया कळ्यात. हे बघा आता आम्ही बालिंगा, फुलेवाडी बालिंगा पास करून आता इथे शिंदेवाडीच्या रोडला आलेलो आहोत. इथून आम्ही पुढे कळ्यात जाणार. तिथे नाश्ता करणार आणि मग पुढे निघणार. चला भेटूया कळ्यात. हे आता आम्ही आलो कळ्यात. आता इथे उजव्या हाताला रंजन राज म्हणून हॉटेल आहे. तिथे आमचा नाश्ता करण्याचा मनसुबा आहे. बघूया. हे बघा आलं हॉटेल रंजन राज. चला भेटूया नाश्त्याच्या टेबलला. चला नाश्ता झालेला आहे. इथे ज्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेलो त्या हॉटेलमध्ये नाश्ता नव्हता. मग त्याच्या समोर एक स्वस्तिक म्हणून हॉटेल आहे. तुम्हाला आता हॉटेल स्वस्तिक. इथे आम्ही नाश्ता केलेला आहे. पोहे आणि चहा. चला आता बघू पुढे. अणुस्कुरा पास करून पाचल मध्ये काही मिळालं खाऊ, नाही तर डायरेक्ट राजापूरचं काम आवरून डायरेक्ट जेवायला बसू. आता इथून आम्ही हे बघा या उजव्या हाताने बाजार भोगाव मार्गे अणुस्कुऱ्याला निघू. चला निघूया पुढे. भेटूया पुढच्या रस्त्याला. हे आता आम्ही बाजार भोगावच्या पुढे आलेले आहोत. हे बघा संपूर्ण खेडा आहे पण डेव्हलप खेडा आहे. इथला शेतकरी समृद्ध आहे. ते झाडामध्ये गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. आता रस्ता आम्हाला अणुस्कुऱ्याकडे घेऊन जाणार. आपण आता चाललो आहोत अणुस्कुरा मार्ग राजापूरला. हे बघा लोक चहा वगैरे सगळं बनतात. समोर बघा डोंगरावर सगळं फॉग जमलंय. आम्ही निघालो आहोत. थोड्याशा चांगल्या खराब रस्त्यातनं राजापूरला अणुस्कुरा मार्गे. चला निघूया. आता आम्ही बाजार भोगाच्या इथे निघालेले आहोत. आता दाखवतोय ते पार्सल अरायव्हिंग टाइम दाखवतोय 9:36. आता वाजले 8:17 झालेली आहे. बघा मस्त सिनिक रस्ता आहे. खड्डे आहेत पण ठीक आहे. एवढेही नाही आहेत की फार गाडी धाडधूड आपटत जाते. छोटे छोटे डोंगर आहेत तिथे बघत असाल. हे बघा डोंगर मस्त फॉगी आहे. क्लाउडी वातावरण आहे. पाऊस बारीक पडतो आहे. आज 2-3 दिवसांनी आम्ही हा परत पाऊस बघतोय. बघूया आता उजव्या इथे बाजार भोगा. मस्त वळणाचा रस्ता आहे. खेड्यातून जातोय रस्ता.
मोठे खड्डे काय नाहीये, बारीक सारीक खड्डे आहेत पण ठीक आहे, चालून जातं तेवढं खेड्यातल्या रस्त्यांमध्ये. आता बाजार भोगाव येईल 4-5 किलोमीटरवर आहे. दोन्ही बाजूला शेती आहे रस्त्याच्या, ऊसाची शेती आहे, काही ठिकाणी भात लावणी झालेली आहे. हे बघा, इथे उजव्या साईडला दूध संकलन केंद्र आहे, क्लस्टर मिल्क सुपर. आम्ही पोहाळे बोरगाव मधनं पुढे निघतोय. रस्त्यात दुधाच्या गाड्या, टू व्हीलर वाले भेटतायत, कामावर जाणारे लोक सकाळी सकाळी उठून शेतात कामाला जातात, दिवसभर राबतात. आता इथून आम्ही डाव्या हाताला वळणार. बघा, राजापूर 80 किलोमीटर आहे इथनं. आम्हाला राजापूरचा पहिला रस्ता दाखवत होता तो भुईबावड्यात नव्हता. मला भुईबावड्यातनं जायचं नव्हतं कारण डेंजरस रस्ता आहे, कधी तिथे कुठलं हे कोसळेल काय सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की अनुस्कुऱ्यातनं जाऊया, वेळेत पोचू शकतो आमच्या कामाला. चला निघूया. आता याच्या पुढे लागणार बाजार भोगाव 2 किलोमीटरवर आहे. आता भेटूया बाजार भोगाव मध्ये. आता आलं बाजार भोगाव. बाजार भोगावची बाजारपेठ आहे. इथनं आता लेफ्ट साइडला आम्ही वळलो की अनुस्कुऱ्याच्या रस्त्याला लागणार. समोर बघा डोंगर आहेत छान. वेस्टर्न महाराष्ट्राची ही ब्युटी आहे हे रस्ते. म्हणजे लोक अनुस्कुऱ्यातनं कोकरूड मार्गे पुण्याला, मुंबईला जातात. आम्ही कोल्हापूरला जर समजा कधी राजापुरातनं यायचं असलं तर आम्ही अनुस्कुऱ्यातनं बाजार भोगाव मार्गे, कळा मार्गे कोल्हापूरला येतो. हे पण रस्ते लोकांना माहित पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ करतोय मी. म्हणजे कधी जर तुम्हाला राजापूरवरनं व्यवस्थित रस्त्याने कोल्हापूरला यायचं असेल तर हा रस्ता तुमच्यासाठी उत्कृष्ट आहे. एवढंच त्यात मागचं कारण आहे. चला डायरेक्ट आपण अनुस्कुरा घाटात भेटूया. ही पहा, इथे नदी आहे. या नदीवर एक छोटासा बांधारा आहे. नदीचं नाव नाही माहिती, मागे पुढे कुठेही काही नाव लावलेलं नाही, पण हा एक मस्त सिनिक हे आहे. हा इथला पूल आहे आणि ही नदी चालली आहे. हे बघा, नदीचं पाणी मातीमळ आहे. पाऊस पडल्यामुळे हे मातीमळ झालेलं आहे पाणी. चला, आणि समोर बघा कसे डोंगर आहे छान, ढग जात आहेत डोंगरावरला. बाजूला ही शेती आहे आणि हा रस्ता आमचा.
चला भेटू आता अणुस्कुरा घाटात. हे बघा असा एकदम जंगल भाग आहे इथे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. या आता जंगलात आम्ही निघालेले आहोत. अणुस्कुऱ्याच्या वरचं जंगल आहे. इथे बाजूला तुम्ही बघत असाल झाडीतनं तुम्हाला दिसत असेल तर नदी वाहतीये. रस्त्याच्या साईडने जाऊ मी नदी दाखवतो. जाऊ द्या चल. चला निघूया पुढे. तुम्हाला पुढे गेल्यावर थोडस कुठे दिसलं तर बाजूला नदी दाखवतो, कारण जंगल आहे भरपूर नदीच्या साईडला सुद्धा. हे बघा इथे मध्ये मध्ये कुठे शेती आहे. त्या जंगलाच्या बाजूला ही बघा इथे नदी दाखवतो. अशी पटकन येत नाही कारण गाडी फास्ट आहे. आमचं काम ज्या वेळेत पोहोचायचंय तिथे, त्यामुळे थोडी गाडी आम्ही पळवतोय. त्यातल्या त्यात मी दाखवायचा प्रयत्न करतो. हा रस्ता आहे, एकलकोंडा आहे पण मस्त आहे. हे बघा इथे हा ओढा आहे रस्त्याच्या बाजूचा. एखाद दुसरी गाडी येताना दिसते. बाकी मोकळा रोड आहे. काही जंगल आहे, काही शेती आहे. वर बघा इथे डोंगर आहेत. वेस्टर्न घाट म्हणतात यार रोडना. इंग्लिश भाषेत वेस्टर्न घाट. इथे एखादं गाव आहे, छोटस दिसतंय. नाव माहिती नाही. गावाचं नाव दिसलं तर आम्ही दाखवू. बऱ्याच वेळाने एक गाव आम्हाला दिसलं. बाकी जंगल शेती असं दिसतंय. रस्ता थोडा खराब थोडा चांगला असा रस्ता आहे. सिनिक आहे रस्ता. असा रस्ता असल्याशिवाय मजा येत नाही ड्रायव्हिंगला. गावाचं नावच कुठे दिसत. शाहूवाडी तालुक्यात हे गाव येतं. कुठलं गाव माहिती नाही. आता इथून कुठे हा घाटमाता आहे बघा. वर कसं दिसतंय तुक. हा एक छोटासा पूल लागला. आजूबाजूला बघा डोंगर आहेत. आणि ते बघा इकडे आता तुम्हाला दिसत असेल तर ह्या दिसते ते नदी होती पलीकडे. अजून ती रस्त्याच्या साधारण नाही म्हटलं तरी 100 मीटर आतमध्ये आहे. आता ही परत शेती चालू झाली. नदीच्या बाजूची शेती आहे ही. मी चौकशी करून नक्की सांगेन. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा की ही कुठली नदी आहे. पहा इथे अजून काही ठिकाणी शेतीची कामं चालू आहेत. हे बघा तिथे एक शेतकरी नांगर धरलेला आहे. बैलांचा नांगर बऱ्याच दिवसांनी आम्ही बघितला. हे बघा हे असे कष्ट शेतकरी लोक करत असतात. त्यांचं कष्टाचं मूळ त्यांना मिळालं की आम्हालाही बरं वाटतं. आम्ही एक प्रकारचे शेतकरीच आहोत. ठीक आहे चालेल. पुढे जाऊया हळूहळू. हे बघा इथे आता हा पूल आलेला आहे. ही नदी दाखवतो तुम्हाला. ही बघा छोटीशीच नदी आहे पण मस्त आहे. आता पाणी जरा हिरवं हिरवं दिसायला लागलंय. लालसर हिरवं दिसतंय असं. आणि हे बघा डोंगर रांग आहे.
चला चक्रधर पुढे चला. बघा इथे म्हशी चरतायत. बघा गाई म्हशी सकाळीच त्यांना रानात आणलेलं आहे चरायला. हिरवं हिरवगार गवत ते खातात आणि चांगलं चांगलं दूध देतात. आता रस्ता मोठा झालेला आहे. अणुस्कुऱ्याच्या दिशेने आम्ही निघालेले आहोत. आता अणुस्कुरा राहिलंय 19 किलोमीटर. पाचल राहिलंय 9.37. या टायमिंगला आम्ही तिथे पोहोचणार. तिथून पुढे आम्ही राजापूरला निघणार. चलो निकलते हैं आगे. बघा समोर इकडे सगळीकडे डोंगर आहेत. मस्त वेस्टर्न घाट, मध्ये शेती, इकडे डोंगर, मध्ये नारळाची झाडं. ही अशी ब्युटी असेल तर रस्ता मस्त वाटतो फिरायला. तुम्हालाही जमलं तर तुम्ही या आणि हे रस्ते पहा. खूप छान रस्ते आहेत. आम्ही आता येताना अणुस्कुराने येणार नाही परत. आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने येणार. कारण आमचं तिथलं काम झाल्यावर जरा आम्ही मोकळे असू. इथे मध्ये मध्ये कुठेतरी रस्त्यांची कामं चालू आहेत. तिथे माती आहे भरपूर. आणि आज आमच्याकडे आमची जिमनी नाहीये. आज आमच्याकडे आहे आमची एक्सल 6. त्यामुळे चिखलातनं वगैरे काढताना जरा प्रॉब्लेम होतो या गाडीचा. म्हणून आम्ही एक दुसरा रूट धरणार आहोत, तो सांगू. हे बघा समोर कसे मस्त पैकी छान डोंगर दिसतात. पावसाचे बिंदू असल्यामुळे थोडस शूटिंग करताना प्रॉब्लेम येतोय, पण ठीक आहे, चालायचंच. पावसाचे दिवस आहेत, त्याचे दिवस आहेत. लोक पाऊस नसला की येत नाही म्हणून ओरडतात. आला की कशाला एवढा आला म्हणून ओरडतात. त्या पावसाने करायचं काय, जायचं कुठे? आणि जर पाऊस पडला नाही तर आपल्याला माहितीये की आपल्याला पाण्याचे किती प्रॉब्लेम होतात. बघा समोर मस्त डोंगर आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही कधीही पावसाला नावं ठेवू नका. तो त्याच्या पद्धतीने पडतो. थोडस काय म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वेळी अवेळी हल्ली तो पडायला लागलाय, पण त्याच्यात त्याचं काय दोष नाही. बाष्पीभवनच आपल्या जमिनीतनं एवढं होतं की पाऊस थांबल्यानंतर जे गरम व्हायला चालू होतं, हे विचार करा की किती बाष्पीभवन होत असेल पृथ्वीचं. त्यामुळे हे पावसाचं वातावरण निर्माण होतं आणि पाऊस पडतो. पण ठीक आहे, चला. बघा मस्त रोड आहे, समोर डोंगर दऱ्या. हे आलं अणुस्कुरा गाव. आता पाचल राहिले 14 किलोमीटर. मस्त सिनिक रोड, जबरदस्त, एक नंबर. एक छोटस देऊळ आहे, मंदिर कुठलं आहे माहिती नाही. जे असेल त्याला आमचा नमस्कार. आता थोड्या वेळात घाट चालू होईल. माझ्या मते घाटाचा रस्ता चालू झालेला आहे. बघा ते गुराखी दिसले आम्हाला, पटकन दिसले, त्यामुळे पटकन व्हिडिओ घेता आले नाही. चला निघूया पुढे. आता तुम्हाला घाटात थोडासा मस्त सिनिक व्ह्यू, एक आम्ही जर थांबलो तिथे तर तुम्हाला एक सिनिक व्ह्यू दाखवू. चला घाटातनं पुढेच घाटात निघू. बघा जंगलातनं आता रस्ता निघालेला आहे मस्त पैकी, एक नंबर. चलो, थोडा खराब थोडा चांगला. जेवढा रस्ता कडवाट तेवढा आमचा प्रवास तिखट. चला हॉर्न वाजवायला लागतात, कारण इथे अचानक कुठल्याही गाड्या येतात. शाहूवाडी हद्द समाप्त झालेली आहे इथे. हे बघा असे समोरून ट्रकवाले येतात. हे बघा आता घाटाला सुरुवात होत आहे. मला वाटत नाही मी तुम्हाला सिनिक व्ह्यू देऊ शकेन, कारण पूर्ण घाटात हे बघा धुका आहे. त्यामुळे धुक्यात तुम्हाला काय व्ह्यू देणार बघूया. तरी पण आपल्याला काय दिसलं तर बघा हे घाटाचं आहे.
हे बघा एवढं उंच डोंगर आणि हा पूर्ण घाट. आता या घाटात तुम्हाला काय दाखवणार मी, इतकं धुकं आहे की समोर काही दिसत नाही. चला बघूया पुढे काय मिळाला सिनिक व्ह्यू तर दाखवतो.